मित्रांनो बघा असा आभाळ आले आज इकडं. आता संध्याकाळच्या 7 वाजलेल्या. जनावरांना भरडं ठेवायचं चालू आहे. ह्या एका गेला आणि त्या पलीकडल्या म्हशीला असते भरडा. ह्या काय म्हशीला नसते, पुन्हा ह्या पाडीला असते, परत ह्या गायला असतोय. आता तुम्हाला सांगतो, वाळलेल्या मकाचं जे आपण पाल असते ना सकाळी, ते पालसुद्धा असलं खातेले. बघा इथं असं पडलेत पाला. आमचा डेअरीवाला लय कडक आहे, टायमिंगवर धारा काढायला लागते त्या. आता ह्याने बरडा खाल्ला की आधी म्हशीची धार काढायची लागते, परत ना या गाईची धार काढायला लागते. तो काही असतं 2 नारळ आहेत, त्या बारे नारळच काय लय लागलं नाही. तर हे शेड असा आहे. गाईच खायचं झाली बघा. आता गाई कशी लागली जिबाळा चटायला. आता धार काढायचे पाणी पाजून. घर जायला लागले राव मित्रांनो. असा आभाळ आले. तात्या खाली चाललेली बागत. वाईट डाल्या लागले, सायकल पळवाय कशी. इकडलं असं लोकेशन आहे सगळं बघा. आमच्या घराच्या परिसरात सगळे असं लोकेशन आहे. बघितलं, अशा लोकेशन बागा दाखवून घेतल्या डाळिंबाया. ही संध्याकाळी 7:13 एवढं हे लोकेशन आहे. रेड सोडलं बघा आता पाणी आपल्याला प्यायला. हो मागूनच जाऊन प्यायला लागले. त्याला पूर्ण प्यायला सांगे, पेत ना. हा गर्दी म्हणजे हा मग ते गुरु मसर ह्याला काय करते. मग आता बस कर घ्यायला. पण परत उशीर होते धार काढायला आपल्याला. कश करते बाई. लागले पळावाय कोणीकडे. धार कोण काढते बघते मेस.